गहू पिठापासून हेल्दी नाश्ता तयार करण्यासाठी आपण इथे 1 वाटी भरून सालाची मुगाची डाळ रात्रभर भिजवत घालून घेतली। जर तुम्हाला रात्रभर नसेल घालायची तर 2 तास भिजत घातली तरीही चालते। आता ही डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आपल्याला या डाळीचे सालं वगैरे काहीच काढायचे नाही आहे, तर सिंपली ज्याप्रमाणे आपण डाळ धुतो ना अगदी तशीच इथे आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे। आता हे पाणी बाहेर टाकून देऊ आणि अशाच पद्धतीने दुसरं चांगलंवालं पाणी घालून 2 पाण्याने ही डाळ धुवून आपण याचं पाणी पूर्णपणे काढून घेऊ। आता यामधून आपण अशी अर्धी वाटी भरून डाळ बाजूला काढून ठेवू आणि बाकीची जी उरलेली डाळ आहे ती डाळ मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये काढून घेऊ। ही डाळ आता बाजूला ठेवून घेऊ। त्यानंतर आपण घेतलं मिक्सरचं पॉट आणि त्यामध्ये ही संपूर्ण डाळ आता इथे घालून घेऊ। 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ, 2 हिरव्या मिरच्या, थोडेसे आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून सरसरीत वाटण तयार करून घेऊ। खूप जास्त जाड नाही ठेवायचं आहे आणि एकदमच प्लेनसुद्धा करू नका, हलकंसं दरदर ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो ना अगदी तसं आपण इथे हे वाटण वाटून घेऊ। आणि हे बघा इथे हे आपलं छान रवाळ वाटून झालेलं आहे बघा। आता हे वाटलेलं रवाळ बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। 1 पाव वाटी पाणी मिक्सरमध्ये घालून पॉट विसळून यामध्ये घालून घेतलं। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एका हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अंदाजे 2 कप भरून बारीक चिरलेला पालक स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालून घेतला। आता आपण जी डाळ अर्धी वाटी भरून काढून ठेवलेली होती ना ती डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची। त्यामुळे थालीपीठ दिसायला तर छानच दिसतं, परंतु खायलासुद्धा खूप छान लागतं। दाताखाली ती डाळ आल्यानंतर ना अतिशय टेस्टी लागते। आता त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे, तर 1 ते 1.5 चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा भरून हळद, 1 चमचा भरून किंवा चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भरून पांढरे तीळ घालून घेतले, अर्धा चमचा भरून ओवा असा हातावरती चोळून घालून घ्यायचा। ओवा पचनासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे ओवा आवर्जून घाला, टेस्टसुद्धा वाढते आणि हेल्दीसुद्धा बनते। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं अंदाजे 2 कप भरून गव्हाचं पीठ, जे आपण चपातीसाठी वापरतो ना तेच पीठ वापरायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा या सारणामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढंच घाला, खूप जास्त पीठ घालू नका, म्हणजे मुगाची छान टेस्ट लागेल। आता हे सगळं आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे भरून तेल घालून घेऊ, पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे आपलं हे थालीपीठाचं बॅटर तयार झालेलं आहे। एक मोठ्या लिंबा एवढा गोळा घेऊन डायरेक्ट तव्यावरती सुद्धा थालीपीठ थापता येईल, परंतु आज मी पोळपाट घेतला आणि त्यावरती सुती कापड ओला करून असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अंथरून घ्यायचा। थालीपीठाच्या सारणामधून एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पोटाच्या साहाय्याने थालीपीठाला छान गोल आकार देऊन पाहिजे तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं। आणि हे बघा इथे आपलं थालीपीठ छान थापून झालं। आता याला एक मधोमध असं होल करून घ्यायचं। थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला, त्यावरती 1 चमचा भरून तेल सोडून घेतलं। तेल सगळीकडे एकसारखं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं। तवा मध्यम तापला, आता त्यावरती आपण हे करून घेतलेलं असं थालीपीठ मधोमध टाकून घ्यायचं। हलकंसं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रेस करायचं, म्हणजे इझिली बघा आपला हा कापड निघून जाईल आणि 2 मिनटं हे थालीपीठ असंच राहू द्यायचं। 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ हलकंसं वरून कोरडं झालेलं आहे। आता सराट्याच्या साहाय्याने पहिल्यांदा थालीपीठ सोडवून घ्यायचं आणि त्यानंतर पलटवून घ्यायचं। अर्धा चमचापेक्षाही थोडंसं कमीच तेल घालून घ्यायचं आणि खालच्या साईडने सुद्धा आपण पराठा मस्त खरपूस भाजून घ्यायचा। 2 मिनटं झालं आणि बघा खालच्या साईडने सुद्धा पराठा छान परतला गेलेला आहे। अल्टी करून मस्त खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं, खायला अतिशय अप्रतिम लागतं, तेवढंच हेल्दीसुद्धा बनतं। आपलं थालीपीठ दोन्ही बाजूनी छान परतला गेलेलं आहे बघा, मस्त सोनेरी कलर आलेला आहे। असं हे तयार थालीपीठ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बघा दिसायला किती छान दिसतंय ना। आणि यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरले ते तर तुम्हाला माहितीच आहे शरीरासाठी किती आवश्यक आहे ते। आता हा पहिलं थालीपीठ भाजत असताना मी दुसरं थालीपीठसुद्धा तयार करून घेतलं। अगदी थोडंसं 2-4 थेंब तेल घालून घेतलं आणि आता यावरती अगदी मधोमध हे थालीपीठ टाकून घ्यायचं। 2-3 थेंब तेल असं मध्ये सोडून घ्यायचं। वरच्या साईडने थालीपीठ हलकंसं कोरडं झालेलं। आता हे थालीपीठ आपण सराट्याच्या साहाय्याने
परतवून घेऊ. आणि बघा साईडने परत अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं. दोनही साईडने थालीपीठ खमंग भाजल्या गेलेलं आहे. असं हे तयार थालीपीठ आता आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे सर्व सारणाचे थालीपीठ तयार करून घेऊ. आणि हे बघा आपले हे थालीपीठं करून तयार झालेले आहेत. यामध्ये आपण जी मूग डाळ टाकली ना ती बघा खूप छान दिसत आहे आणि अतिशय सॉफ्ट असे हे थालीपीठं तयार झालेले आहेत. तुम्ही हे थालीपीठं लोणच्यासोबत किंवा गोड दह्यासोबत खाऊ शकता. बनवायला अतिशय सोपे आहेत, तेवढेच खायलासुद्धा टेस्टी आहे. तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसंच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.